लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. काव्या ही मानिनीला बोलते, लग्नाच्या अगोदर माझा सर्व भूतकाळ होता आणि तो भूतकाळ मी विसरून गेलेले आहे. त्या भूतकाळाचा माझ्या वर्तमान काळाशी काहीही संबंध नाही. त्यानंतर आपण पाहतो काव्य आणि जीवा हे एका रूममध्ये जाऊन भेटतात आणि काव्य ही जीवाला बोलते, आज आपल्या भूतकाळामुळे आपला वर्तमान आणि भविष्य दोन्हीही धोक्यामध्ये आले होते. आणि जीवा हा बोलतो, आपल्या भूतकाळामुळे आपला परिवार हा विस्कळीत होईल, त्यामुळे आपल्या भूतकाळाबद्दल कोणालाही काही समजता कामा नये. आणि त्याच वेळेस त्या रूममध्ये मानिनी येते व ती लाईट लावते आणि त्या दोघांना पाहिल्यानंतर तिला देखील खूप मोठा धक्का बसतो व दोघांचाही राग येतो. तर जीवा व काव्या हे आश्चर्यचकित होऊन मानिनीकडे घाबरलेले अवस्थेमध्ये पाहू लागतात. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये मानिनीला जीवा व काव्याच्या भूतकाळाबद्दल समजणार का, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.